गेली जवळ 5 वर्ष झाली मला वयाच्या 6 वर्षापासून ही कला जोपासतो मी शाळेत. नमन कला म्हटली तर ती आपल्या लाल मातीतली कला आहे, जी की आम्हाला कोकणवासियांना खूप प्रिय आहे. 3 वर्ष पॅड वाजवतोय. आता कीबोर्डचा क्लास पण यावर्षी पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला कीबोर्डच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जी जशी आपण जपत आलोय तशीच आपण पुढे जपली पाहिजे. शाहिरावरती अपाट प्रेम असतात तर तो रसिक वर्ग तिकडेच वाढणार. त्याला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. प्रत्येकाला कलेचा थोडा अभिमान वाटला पाहिजे. हुशारच ना? हां, 5 किती टक्के पडले? हां, 95. प्रेम आहे. दादांना फोन केला तर दादांना विचारलं की मी येऊ का, तर दादा बोलले या. तसंच पुढे चालत राहिलं पाहिजे की आपली कला जिवंत राहिली पाहिजे असं आमच्या मनातून आहे. त्यामुळे म्हणून आपण इथं या वयापर्यंत आलेलो. आता ह्या नमनामध्ये मी 4 भूमिका करतो. 4 भूमिका करतोस? वा वा. आणि नमन मी आता जवळजवळ 12 वर्ष नमन करतो. ह्याच वर्षात पहिलंच वर्ष आहे तुझं? भीती वाटते का? पहिल्यांदा म्हणजे तू पहिल्यांदा मुंबई रंगमंचावर आलायस ना? मला खूप आवड आहे आणि मला हाऊस भरपूर हौस आहे. वा वा. मार्लेश्वर नाट्य नमन मंडळ मुंबई हां. आणि त्याचे शाहीर आहेत तुमच्या सगळ्यांचे नाट्य संगीत. नमस्कार मंडळी, मी दिनेश परशुराम, कोकण प्रेमी दिनेशच्या मराठी यूट्यूब चॅनल परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, आज आहे 5 तारीख आणि काल 4 तारीख होती, रविवार होता. तर मंडळी, काल एक नमन होतं झवेरीबेन हॉलला घाटकोपर येथे. तर ओंकार आर्ट्स सेवा संस्था नवनिर्माण प्रतिष्ठान रांगव आयोजित सह्याद्री मार्लेश्वर नमन कलामंच पाटगाव यांचं नमन होतं आणि शाहीर आहेत पहाडी आवाजाचे शाहीर पिंट्यादादा भालेकर. तर यांची नमनाची व्हिडिओ मी टाकलीच आहे, गवळणीची टाकलीच आहे, गाण्याची पण टाकीनच. पण त्या कलाकारांचे आणि मान्यवरांचे मी काही बाईट्स घेतल्या, तर त्या मी आता सगळ्यांना शेअर करतो आहे यूट्यूबला. तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात. दादा तुझं नाव सांग. माझं नाव सोहम उमेश पागार. कधीपासून या क्षेत्रात आहे तू? आता गेली जवळजवळ 5 वर्ष झाली मला नमन करतो. ढोलकीच वाजवतोस की अजून काय करतो? नाही मी ढोलकी आणि मृदुंग थोडं वाजवतोय, पण असं प्रॉपर असं येत नाही. हां, ढोलकीचा काही मी असं म्हणजे क्लास नाही गेला आहे. अच्छा. मधून शिकतोय हळूहळू. ओके. मग नमन क्षेत्र ही कला कशी वाटते तुला? नमन कला आता हे नमन कला म्हणजे आपली संस्कृतीच आहे, ती जपली पाहिजे आपण. बरोबर. या कलेबद्दल बरोबर म्हणजे काय, आता या कलेमध्ये आता येऊन माझं 5 वर्ष झाली. या कलेमध्ये येऊन खूप काही शिकायला भेटलं. नवीन माणसं भेटली, खूप चांगले वाईट अनुभव आले, खूप शिकायला भेटलं पाहिजे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करतो की कसं काय? नाही, आता मी MSc जॉबला अप्रेंटिसशिपला होतो. हां, आता माझी अप्रेंटिसशिप पूर्ण झाली आहे. आता जॉबचं तिकडे चालू आहे प्रयत्न जरा. ओके. आणि पिंट्यादारासोबत काम करताना कसं वाटतं? ते आता म्हणजे काय, ते आमचे गुरु आहेत एक बघायला गेलं तर. हां, त्यांच्यामुळे आम्ही या कलेमध्ये आता आलो आहे. एक शिकायला भेटलं, चांगलं स्टेज मिळालं, चांगला नमन कलामंच मिळाला. एक चांगले माणसं भेटली. थोडक्यात सांगायचं म्हणतो. किती वर्ष वाजवतो तू ढोलकी? जवळजवळ 5 वर्ष मला झाली नमन कलेची. तरी पण सीझनला तुमची सुपारी किती 50 पार करते? हो, शिमगा आणि मे महिना कोणचा पूर्ण म्हणजे कंटिन्यू असतो. वा वा, धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आपल्यासोबत आहेत पहाडी आवाजाचे शाहीर पिंट्यादादा भालेकर. दादा नाव सांगा तुमचं. मी प्रदीप उर्फ पिंट्या भालेकर. तर दादा, मी असं ऐकलं की तुम्ही खूप लहानपणापासून या नमन या कलेत आहात, तर त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा आम्हाला. मला वयाच्या 6 वर्षापासून ही कला जोपासतो मी. शाळेच्या वयापासून मी कला जोपासत आलो आहे. हां, आणि गेली 30 वर्ष मी प्रॉपर रसिकांच्या समोर रसिकांची सेवा करतोय नमनाच्या व्यासपीठावर माध्यमातून. कोकणची लोककला आणि ही लहानपणापासूनच रक्तामध्ये अंगामध्ये भिनलेली आहे. आणि गेली 15 वर्ष मी सह्याद्री मार्लेश्वर कलामंच हा माझा स्वतःचा ग्रुप गेली मी 15 वर्ष माझ्या सर्व कलाकारांच्या सहाय्यानं, माझ्या रसिक वर्गाच्या आशीर्वादानं, स्वामींच्या आशीर्वादानं मी चालवत आलेलो आहे. खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये हा माझा 5वा प्रयोग आहे.
मोठ्या रंगमंचावरती. गेल्या वर्षी नमन महोत्सव झाला चिपळूणमध्ये, म्हणजे शासनाचा जो नमन महोत्सव असतो तो गेली 2 वर्ष होतोय आणि जिल्ह्यातून फक्त 10 नमनं निवडली जातात. तर संगमेश्वर तालुक्याचं प्रतिनिधित्व माझ्या साहित्य महाराष्ट्र कलामंचानं केलेलं होतं. हे मी माझं भाग्य समजतो आणि तिथं खरं तर मला त्या कार्यक्रमासाठी योगदान लाभलं होतं ते मटकर साहेबांचं. ओके. तर अजून एक प्रश्न आहे, एक छोटासा, म्हणजे सुरुवात कुठून झाली या कलेला आणि तुम्ही सुरुवात कुठून, किती आपलं पहिले सुरुवात कुठल्या मंडळापासून केली? खरं तर ही कला आमच्या पूर्वपरंपरा आहे. कारण माझे वडील कैलासवासी रामचंद्र भालेकर हे सुद्धा शाहीर होते आणि त्यांचा हा वारसा मी पुढे जपत आलो आहे. पहिला मेकअप मी मोरड्यातल्या नमनामध्ये केला. ओके. कॅशो मास्टर सुद्धा मी, कीबोर्ड मास्टर सुद्धा आहे. जवळजवळ 8 ते 9 वर्ष मी कीबोर्डची साथ दिलेली आहे नमन मंडळाला. त्यानंतर गायन नारदाची भूमिका मी जवळजवळ 15 वर्ष केली आणि रत्नागिरी जिल्ह्याला एक अप्रतिम असा नारद आम्ही रसिकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला होता. हो, हे माहितीच आहे मला. पण याच्यापुढे जर तुम्ही एवढ्या वर्ष हे कार्य करताय आणि जर तुम्हाला साथ ज्याची लाभले ते त्यांची 2-3 व्यक्तींची तुम्ही नावं घेऊ शकता का? की हा निश्चितच हा वारसा माझ्या आईवडिलांचा आहे. तर माझे आईवडील, त्यानंतर माझी अर्धांगिनी आणि माझी बहीण, आमचे भाऊजी आणि माझे आजूबाजूचे बरेचसे म्हणजे माझे सर्व मित्रमंडळी. ओके. आणि मी असं ऐकलं की आता तुमची मुलगी पण ह्या क्षेत्रात उतरते आणि तिचा पण आवाज गोड आहे. नमन क्षेत्रामध्ये काही श्रेया उतरेल असं मला वाटत नाही, परंतु गायन नाही, गायन क्षेत्रातच बोलतोय मी. गायन घेऊन ती निश्चितच जाईल. आता कॉलेजचं असल्यामुळे ते थोडंसं लांब आहे, पण 1-2 वर्षानंतर ती यूट्यूबच्या माध्यमातून अशा विविध रंगमंचावर आपल्याला बघायला मिळेल, तिचा आवाज ऐकायला मिळेल. हो, नक्कीच. आणि दुसरा एक प्रश्न आहे, 1 मिनिट थांबा. तर अजून एक विचारायचं होतं, आज आपण घाटकोपर झवेरबेन हॉलला आहात आणि भरपूर असे कोकणकर तुमच्या नावाने, आम्ही ॲडच तशी केली म्हणा, तुम्ही पण खूप मोठा सपोर्ट केला आहे तिकीट संपवण्यासाठी, आम्हाला कळालं. तर आज नवीन काय असणार आहे आमच्यासाठी, म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी? खास तर प्रत्येक कार्यक्रमाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. जुन्या आणि नवीनाची एक व्यवस्थित सांगड घालूनच आम्ही रसिकांची सेवाने मनोरंजन करत असतो. त्याबरोबर आज गेली 60 वर्ष, म्हणजे ही गवळण 60 वर्ष माझ्या वडील डफावरच्या शाहिरीमध्ये गायचे, दाखणीमध्ये गायचे आणि त्याच गवळण माथ्यावर हंडाय पाण्याचा मी रेकॉर्डिंग करून आज ती खास करून SRJ चॅनलला लॉन्च झाल्याने त्याला खास करून मला जो योगदान लाभलं ते एक प्रसिद्ध उद्योजक आणि ट्राया चहाचे मालक गिरीशदादा भालेकर चिपळूण यांचं. ओके. तर नक्कीच आम्ही या गाणे नक्की ऐकू आणि बघू. तर अजून एक प्रश्न, छोटासा प्रश्न, आपली बुकिंग तरी पण किती झाले ह्या सीझनची, काय सांगू शकाल तुम्ही? हो, एक दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला खरं सांगायचं तर 2011ला मी रंगमंच उभा केला, तर 88 कार्यक्रम करणारा हा पहिला रंगमंच आहे माझा व्यावसायिक आणि त्यानंतर 50 ते 60 बुकिंग माझी दरवर्षी होत असतात. आता जवळजवळ माझा हा आजचा 10वा कार्यक्रम आहे आणि पुढे किमान 40-50 कार्यक्रम होतील अशी अपेक्षा आहे. अजून एका व्यक्तीची मी आठवण काढेन की दादा तुमच्याकडे एक कलाकार होता, खूप भारी कलाकार होता, तर आपल्यातून निघून गेला आणि तो अक्षरशः प्रेक्षकांना रडवायचा, तर त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? त्या कलाकारांचं आठवण जरी काढली तरी डोळे भरून येतात पाण्यात. सिद्धू होता, सचिन होता, असे कलाकार पुन्हा होणे नाही. बरोबर. छोट्याशा रंगमंचावरून ह्या रंगसृष्टीला, ह्या नमनाच्या रंगभूमीला त्याचं फार मोठं योगदान लाभलं. तर दादा अजून एक छोटासा प्रश्न, तुम्ही ह्या कलाकारांना कसं उभे करता? म्हणजे आता असं नाही की एक गोष्ट तर नक्कीच मला माहिती आहे की तुमच्या तिथले सगळे आजूबाजूच्या गावातली मुलं आहेत ती, तर त्यांना जमा करायचं हे कार्य कसं करतात तुम्ही? एवढं सांगू शकतो की नमन ह्या कलेला एक वारसा, ह्या आध्यात्मिकाची जोड आहे आणि गावाचं नमन काय, ग्रामदेवतेचं नमन या नावानं कार्यक्रम केले जातात. पण थोडंसं अध्यात्माची जोड किंवा अध्यात्माला धरूनच ह्या गोष्टीला मी थोडीशी बघत दिलेली आहे की 4 गावातले 4 चतुर्सीमेतले म्हणता येईल कलाकार एकत्र घेऊन जर का पहिला रंगमंच कुठला उभा राहिला असेल तो सह्याद्री महाबळेश्वर आहे. आणि खरं तर रंगमंचावरती उभा राहिल्यानंतर प्रत्येक कलाकारानं नटेश्वर असतो असं मी मानतो आणि आपण बाकी देवाला, स्वामींना हाक मारतो, ग्रामदेवतेला हाक मारून आम्ही या कलाकारांना प्रोत्साहन देत असतोय आणि अशा पद्धतीनं आज खूप मुंबईसारख्या ठिकाणी, गावच्या ठिकाणी व्यावसायिक रंगमंच म्हणजे त्याला पूर्वी असं म्हटलं जातं की 12 गावचे 13 किळे आहे ना, तर असे आता व्यावसायिक रंगमंच खूप उभे राहिले आणि हा खरं तर
आमचा हा विचार घेऊन ही नमन मंडळं गेले असं म्हणायला काहीच हरकत नाही. मी पूर्ण जबाबदारीनं बोलतो. ओके, धन्यवाद दादा आपल्याला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत पिंटा दादा भालेकर यांच्या ताई. तर आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार. माझं नाव साक्षी संदीप साठे. माझं गाव मुरादपूर देऊळजवळ, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. तर ताई, तुम्ही मुंबईला असता की गावी असता? मी गेली 25 वर्ष मुंबईतच राहते. ओके, तर तुम्ही आज आलात नमन बघायला, बरोबर? तर तुम्ही नमन कलेबद्दल काय सांगाल? नमन कला म्हटली तर ती आपल्या लाल मातीतली कला आहे, जी की आम्हाला कोकणवासियांना खूप प्रिय आहे. बरोबर. त्यासाठी आपले कोकणातले असंख्य कलाकार आपला दिवस रात्र मेहनत करून आपली कला जपतायत आणि त्यासाठी त्यांना कुठेतरी भविष्य त्यांचं असं उज्ज्वल व्हावं ही खरंच मनापासून नटेश्वराकडे प्रार्थना करेन की या कलेप्रती खूप प्रेम आहे. आमच्या वाडवडिलांकडून आलेली ही कला आहे आणि ती ही कलाकार मंडळी जपत आहे, त्याचा खूप सार्थ अभिमान आहे. बरोबर. तर ताई, तुम्ही दादांच्या आधी मला वाटतं इकडे आलाय, तर तुम्ही इकडे सगळी कामं करताय, तर त्याच्यावरूनच कळतं की तुम्हाला किती आवड आहे ते. तर पिंट्या दादाबद्दल तुम्ही काय सांगाल 2 शब्द? शाहीर प्रदीप उर्फ पिंट्यादादा भालेकर माझा छोटा भाऊ आहे. पण आज खूप अभिमान वाटतो की जेव्हा कोणी भेटतात आणि विचारतात की तुम्ही पिंट्यादादाच्या ताई, तेव्हा सांगताना खूप अभिमान वाटतो की हो, पिंट्या माझा भाऊ आहे. कारण त्याने लहानपणापासून या कलेमध्ये स्वतःला झोकून घेतलं आहे आणि जेव्हा एक कलाकार स्वतःला या कलेसाठी वाहून घेतो त्यासाठी त्याला पूर्ण त्याचा त्याग करावा लागतो, खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, तेव्हा कुठे या कला त्या कलाकारामध्ये उतरतात. आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणून माझा भाऊ आहे, गेली 15 वर्ष स्वतःचा कलामंच चालवतोय, तोही एक व्यावसायिक धर्तीवरती. आणि त्याचं म्हणजे त्याच्यानंतरला सुद्धा आता बरेचसे असे कलामंच उभे राहिलेत की जे व्यावसायिक म्हणून उभे राहिलेले आहेत. त्यासाठी मला त्याचा खूप प्राऊड फिलिंग आहे की तो माझा भाऊ आहे आणि त्याचं नाव उत्तरोत्तर असंच मोठं व्हावं ही मनापासून बाप्पाच्या मी प्रार्थना आहे. बरं. आणि अजून एक प्रश्न आहे, तर तुम्हाला नमन कला आवडते हे आम्हाला कळलंच आता, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कुठला छंद आहे का तुम्हाला? हो, सांगायला खूप आवडेल की नमन ही आमची पारंपरिक कला आहे. माझे वडील शाहीर रामचंद्र बाबला भालेकर, त्यांच्याकडून आम्हाला हा संगीताचा वारसा मिळाला आहे. म्हणा की तो आमच्या रक्तामध्येच आहे संगीत. त्यामुळे मलाही आता कुठेतरी वाटतं की मी हे गाणं शिकावं आणि गेली 3 वर्ष मी माझा प्रयत्न चालू आहे की गाणं शिकण्याचा. नक्कीच असं वाटतं की माझ्याकडून ही रसिकांची सेवा होईल. त्या संदर्भात मी माझं स्वतःचं चॅनल ओपन केलं आहे, श्री संकल्प क्रिएशन म्हणून. ओके. तर माझी अशी विनंती असेल सगळ्यांना प्रेक्षकांना की माझंही छोटंसं चॅनल आहे, ते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघावं, सबस्क्राईब करावं आणि माझे व्हिडिओ म्हणजेच की माझं गाणं तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच त्याला लाईक्स आणि शेअर करावं अशी विनंती करेन. तर ताई, तुम्ही मुंबईत आल्यात तर तुम्ही काय हाऊस वाईफ आहात की काय जॉब वगैरे करता? नाही, आम्ही एक बिझनेस वुमन आहे. सांगायला अरे वा. आवडेल की आम्ही इन्व्हेस्टमेंट बेसवरती आम्ही सगळी कामं करतो. फॉर एक्झाम्पल LIC आहे, म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट आहे, अशा सगळी कामं करतो आम्ही स्वतः आणि माझे मिस्टर. वा वा, थँक्यू ताई, एक आणि नंबर अजून काम. एक गोष्ट मला आवर्जून इथे सांगावीशी वाटते, कारण त्या मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचेल की आत्ताच म्हणजे आज 4था दिवस आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा, यंदाचं त्यांचं 99वं वर्ष. तर तिकडे माझे मिस्टर स्वतः कवी आहेत. नाव सांगा त्यांचं. त्यांचं नाव संदीप वसंत साचे. ओके. तर माझे मिस्टर कविता लिहितात आणि त्यांच्या कवितेला तिकडे नामांकन मिळालं आणि काल सादरीकरणाची त्यांनी ती संधी होती आणि त्यांनी ती अचीव केली आहे. त्यांनी खूप छान सादरीकरण केलं आहे कवितेचं आणि त्यांच्या त्या कवितेचं नाव आहे लेखणी. तर थोडे दिवसांनी माझ्या चॅनलला सुद्धा ती कवितासुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल अशी ग्वाही देते. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पिंट्या दादाचे कीबोर्ड मास्टर आणि पॅड मास्टर ह्याला तर आपण ओळखतो रीलच्या हिशोबाने आणि यूट्यूबचा लक्की शिंदे असं त्याचं नाव आहे. तर आपण पहिले लक्की शिंदेला विचारूया. दादा, तुझं पहिलं संपूर्ण नाव सांग. माझं नाव लक्ष्मण प्रसाद शिंदे, पण सोशल मीडियावरती मला लक्ष्मण प्रसाद शिंदे कोण ओळखत नाही. लकी शिंदे मला ओळखतात रील्सच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून. बरोबर.
तर तू कधीपासून पॅड हे शिकलास आणि तुला आवड कशी निर्माण झाली? तर सर्वात पहिली म्हणजे मी एक नमनामध्ये मी काम करायचो. नमनामध्ये मी स्त्री गवळण कलाकारीचं काम करायचो. हां. गवळणीचं काम केल्यानंतर मग काही दिवसानंतर बघितलं की सगळे मित्र वगैरे बोलायला लागले की एकटाच गवळणीचं काम करतो. मग मी तो गवळणीचा भाग माझा सोडला आणि मी इन्स्ट्रुमेंट क्षेत्रामध्ये उतरलो. इन्स्ट्रुमेंट क्षेत्रामध्ये मला मार्गदर्शन खूप लोकांनी केलं की तू कीबोर्ड घे. कीबोर्डचा सुद्धा माझा क्लास चालू आहे. पण कीबोर्ड घेता घेता सगळ्यात पहिला मी वळलो पॅडकडे. तर म्हटलं ना 2 वर्षात कीबोर्डचा क्लास घेता घेता मी कीबोर्डचा क्लास शिकता शिकता मी पॅड घेणार. पॅड घेतला आणि नमन क्षेत्रात उतरलो. नमन क्षेत्रात मी आता 2-3 वर्ष पॅड वाजवतोय. आता कीबोर्डचा क्लास पण यावर्षी पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी मी तुम्हाला कीबोर्डच्या क्षेत्रामध्ये दिसेल. ओके. तर ह्या व्यतिरिक्त दुसरं काय करतो की जॉब वगैरे की? मी जॉब करतो. मी जिल्हा परिषद आरोग्य सेवक आहे. कंत्राटी भरतीमध्ये मी आरोग्य सेवक आहे. मी एक माझा गव्हर्नमेंट प्रोफेशनल जॉब ॲक्सेप्ट करून आणि सगळं मॅनेजमेंट करून मी नमन क्षेत्र ही कला आपली जोपतोय. ओके. तुला नमन कलेबद्दल काय सांगशील 2 शब्द? नमन कलेमध्ये मी एवढंच सांगू शकतो की आता सध्या इंस्टाग्रामवरती एक ट्रेंड चाललाय लेडीज कलाकारांनी काम करू नये. तर मी त्यांना एकच सांगू शकतो, स्त्री कलाकारांनी काम केलं त्यात चुकीचं काही नाही. मी स्वतः एक क्रिएटर आहे. मी एक रील्स बनवले. त्या रील्सवर 500K म्हणजे 5 लाख व्ह्यूज आलेत की स्त्री कलाकारांनी काम का नाही करू शकेल, स्त्री कलाकार का काम करू शकत नाही. अरे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर स्त्री पुढं असेल तर नमनमध्ये का काम करू शकत नाही. अरे तुमचे प्रत्येकाने बघण्याचे दृष्टिकोन बदला ना. स्त्रीकडे जर आपल्याचे बघण्याचे दृष्टिकोन चेंज झाले ना तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्त्री पवित्र नजरेनं आपण बघू शकतो. ठीक आहे. आणि पिंट्या दादाबद्दल तू काय सांगशील 2 शब्द? आता पिंट्याला सांगावं तेवढं कमी आहे. पहिला विषय तर काय माहिती आहे का, मला मी आजपर्यंत जी 20 नमन होतात, 25 नमन होतात, 22 नमन होतात एवढेच कार्यक्रम वाजवले होते. माझा जॉब सांभाळून. पण पिंट्या दादांनी मला बोलवलं. एक IAS आर्टिस्ट हे माझ्याकडे. माझा एक प्रथमेश पावनकर म्हणून माझा बंटी एक मित्र आहे. त्याच्या माध्यमातून मी पिंट्यादाशी जोडला गेलो. पिंट्यादा बोलले चल की तुला शब्द दिलाय मी, एक शब्द तू माझा वाजवायचा. पिंट्या दादांचे माझा काय बॉन्ड झाला मला माहिती नाही. मी यावर्षी पहिली गोष्ट मला जॉबकडं थांबता येत नव्हतं. तरीही मी जॉबकडनं थांबता येत नसताना सुद्धा पिंट्या दादाशी एक माझा बॉन्ड झाल्यामुळे मी कार्यक्रमामध्ये थांबलो. आणि आज आमची अशी वेळ आली की आम्ही मुंबईच्या रंगमंचावरती आम्ही सगळे पिंट्यादा, मी, सोम पागरसारखे, प्रमिला राणे असे सगळे कलाकार आम्ही मुंबईच्या रंगमंचावर नमन करतो. ओके. तर धन्यवाद दादा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत. आपण स्वतःहून नाव विचारत. दादा तुझं नाव सांग. माझं नाव रोशन गणेश साचे आणि चिपळूणचं आहे मी. तर इतके वर्ष म्हणजे 3 वर्ष झाले मुंबईत राहतोय. हां. पण म्हटलं जी आपण पहिल्या गावाला राहायचो तेव्हा जे नमन बघण्याची जी मजा होती ती इकडे आल्यानंतर कसं नमन मी मित्रांना विचारतो बाबा आज कुठे नमन आहे, उद्या कुठे आहे, कुठं शक्तिदुर्गा असून दे काय असून दे आम्ही काही सोडत नाही. आज म्हटलं इथं चेंबूरलाच राहतो. म्हटलं जवळच आहे आणि आपले सगळे ओळखीचीच आहेत पोरं. तर म्हटलं आज काय पण करून हजेरी लावणार नमन बघायला. कारण खूप म्हणजे वर्ष होत आले की नमन बघितले नाही. बापरे. त्यामुळे आज म्हटलं अगदी आरामात निवांत वेळ काढून भावाला घेऊन आलोय. बघायचं आपली लोककला आपणच जपायची, आपणच पुढे घेऊन जायचंय. त्यामुळे जरा भारी वाटतंय जरा म्हणजे आजच्या म्हणजे या तारखेला मुंबईसारख्या ठिकाणी ठिकठिकाणी नमानासारखे शो होतात. मध्ये एक मी व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामला जो दिव्या शो झाला. याला असं वाटलं की कोकणातच शो आहे कुठेतरी. जसे पपईच्या नारळाच्या झाडावर चढून बघतात तशी बिल्डिंग बघणार बघत होते. दादा आम्ही होतो त्या शोला. काय होतो. आणि नमन कलेबद्दल अजून 2 शब्द काय सांगशील? काय नमन कला म्हणजे जी जशी आपण जपत आलो आहे तशीच आपण पुढेही जपली पाहिजे आणि आपल्या कलेला कुठेही गालबोट लागला नाही पाहिजे. कारण ही खूप जुनी लोककला आहे आणि ज्या पद्धतीने हे आता चालले आहे त्याच पद्धतीने पुढे चालू दे. आणि यांना पण खूप शुभेच्छा आहे आजच्या शोसाठी. म्हणजे आपल्या पिंट्यादाचं नाव खूपच ऐकलं आहे. म्हणजे पहिल्यापासूनच तो फेमस आहे आपल्या कोकण पट्ट्यात नमनाच्या बाबतीत. त्यामुळे म्हटलं आज यायचं मस्त निवांत. आजचा उद्या ऑफिसला जायचं, लेट जायचं. आज लेट होणार आहे आपल्याला, नमन बघूनच जायचं आहे. ओके. तर दादा तू पण एक क्रिएटर आहेस. तर नवीन क्रिएटरसाठी काय सांगशील? नवीन क्रिएटर लोकांसाठी एवढंच सांगेन की कोकणाचं नाव फक्त व्ह्यूज आणि लाईकसाठी वापरू नका. की कोकणात जाऊन जगा, कोकण काय आहे, कोकणातील बाकीच्या समस्या पण मांडा. फक्त भाई मी टाकलं कोकणी क्वेश्चन किंवा कोकणी बाबन्या, कोकणी बाबल्या म्हणून पण मी कोकणी ओळखला कोकणी व्हिडिओ बनवून की कोकण जागा. तर कोकणातला खरा माणूस तुम्ही, खरं व्यक्तिमत्व आहात तुम्ही. आपलं उगीच व्ह्यूज भाई इकडं कोकणचं नाव टाकलं की व्ह्यूज येतात म्हणतो भाई कोकणातल्या कंटेंटमध्ये घुसायचं. तसं नाही. पण बघायला चांगलं वाटतंय की आज इकडनं म्हणजे खूप लोक आहेत, युट्यूबर लोक आहेत जे कोकण दाखवत आहेत. ते बघायला चांगलं वाटतं. म्हणजे
ओके, धन्यवाद दादा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. हां दादा आय डी सांग तुझी. माझं रोशन चाचेच आहे आणि यूट्यूबला पण रोशन चाचेच आहे. ओके, धन्यवाद दादा, थँक्यू. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत संदीप सावंत माऊली म्हणून आणि ग्रंथ उपासक म्हणून त्यांना एक खूप मोठी उपमा आहे, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव सांगा आधी. माझं नाव संदीप तुकाराम सावंत, हां. देवरूप माळवाशी. हां, तर तुम्ही नमन क्षेत्रात पण कला क्षेत्रात पण खूप तुमचं मोठं नाव आहे, तर आम्ही बघतोच आहे म्हणा. पण आता पिंट्या दादाच्या नमन भागाला तुम्ही आला, तर पिंट्या दादा बद्दल तुम्ही काय सांगाल 2 शब्द? हे पिंट्या भालेकर म्हणजे लोकशाहीर पिंट्या भालेकर यांचं नमन मी गावापासून इथपर्यंत पाहत आलो. त्यामध्ये 2011मध्ये त्यांचा ओपनिंग शो झाला हां. मंचाचा आणि त्यावेळेपासून त्यांनी एवढा होप्स धरला होता की विडा आपण एखादा विडा ठरवायला गेलो तर ते बुकिंगच तारीख खाली नसायची. कमसे कम 3-4 वर्ष त्यांनी धुमाकूळ घातला होता ह्या साहित्य होय महाराष्ट्र. होय होय. आणि हे आमच्या नजरेत आलेलं आहे. आज त्यांची गाणी पण चांगली चांगली व्हायरल होत आहेत. आवाज पहाडी आहे, आवाजात गोडवा आहे. आज त्यांनी मला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, म्हणजे आज तुम्ही गाणी गाणार आहेत? हो, एक गाणं कायदा गीत माझं जे व्हायरल झालं आहे हां हां. ते गाणं मी गाणार आहे. ओके ओके आणि महाराष्ट्र दिशा हे त्यांनी आवर्जून सांगितलं की 2 गाणी तुम्ही गायचे. ओके. आणि दुसरं म्हणजे आज खूप शो होते मुंबईमध्ये, 6-7 शो होते आणि भरपूर असं पब्लिक मी बघितले, पण पिंट्याच्या शोला आलं आहे, तर याचं कारण काय असावं आज तुम्ही सांगा. कारण म्हणजे हे रसिकांचं प्रेम, कोणी कोणाला टार्गेट करत नाही, परंतु कसं ज्या शाहिरावरती अपाट प्रेम असतं तर तो रसिक वर्ग तिकडेच वळणार. असे असंख्य शाहीर आपल्या नमनामध्ये आहेत, आहेत, परंतु आहेत. ज्याला आवड आहे त्या आवडीनुसार नमन बघत जातात. बरं. तर आणि नमन कलेबद्दल तुम्ही 2 शब्द सांगाल का? आम्हाला आवडेल ऐकायला, कारण ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, जे गाणी वगैरे लिहिता गाता, तुमचा आवाज खूप खूप छान आहे, तर नमन कलेबद्दल 2 शब्द सांगा ना आम्हाला. नमन कलेबद्दल बोलायचं झालं तर माऊली, नमन कला हा माझा पिंड नव्हे, बरोबर, परंतु ही कला वाळलू पंडित लोकांनी जोपासत आलेली आहे. आणि हा जोपासत असताना आम्ही त्यांचं बघून आम्ही करत आलो. आणि जोपासण्याचं कारण म्हणजे काय, नव्या पिढीला खरोखर म्हणजे ह्याचा उपभोग घेता आला पाहिजे पुढे. त्या दृष्टिकोनातून मी माझ्या परीने अभ्यास करून मी ही गाणी गात असतो, काढत असतो. त्याचा अभ्यास करूनच गाणी लिहितो मी. त्याच्या पलीकडे काही एवढा मोठा इश्यू नाही आहे. आपल्या लोकांनी जी गाणी लिहिली त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करून त्याचा परफेक्ट करून आम्ही यमकमध्ये बसवून ते मी गाणी करत असतो. आणि त्याच्यामध्ये लोकांना काहीतरी जुना ते सोनं असं म्हणतात. बरोबर. हां, आणि ते मी करत. तो प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होतो, कारण तुम्ही आता जी नवीन गाणी आपली जुनी गाणी जी आहात ते आता तुम्ही नवीन परत आता या ज्या तरुण पिढीसमोर घेऊन येत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण खरंच ती गाणी ऐकायला खूप आवडतं आम्हाला सुद्धा. आम्ही सुद्धा मुद्दा मी मागे पण एकदा बोललो होतो, यार खरंच जुनं ते सोनच असतं आणि त्याला जो मृदुंग किंवा अजून वाद्य वगैरे ऐकायला येतं ते खूप भारी वाटतं. तर ती संकल्पना कशी काय तुमच्या डोक्यात आली? कल्पना मी बारकाईने बघितलं तर बरीचशी गाणी नवीन चालीवरची गाणं एका दिवसापूर्वी लोक ऐकतात आणि नंतर सोडून देतात. पण ठीक आहे, काही ऐकणारे आवड आहे ते ऐकतात. बरोबर. तर माझ्या लोकांमध्ये एवढं झालं की आपण काहीतरी ना जुन्यापैकी काहीतरी दिल्याच्या नंतर रसिकांचा काय प्रतिसाद, प्रेक्षक वर्गाचा काय प्रतिसाद येतो तर ते बघायचं होतं. म्हणून एकच गाणं पहिलं केलं, त्याच्यानंतर बराचसा त्याच्यामध्ये होप्स मिळाला आणि लोकांनी उचलून धरला. त्याच्यानंतर माझे गुरुवर्य परमपूज्य भाई गोसावी महाराज, दिनेश सोडिये आणि हे अशी माझ्यासोबत माझ्या लेखणीची सुधारणा करण्यासाठी सोबत असतात. एखादं गाणं लिहिल्याच्या नंतर गुरूंकडे जातं, गुरूंकडून मग ते वस्तादांकडे जातं, त्याच्यानंतर काय फेरबदल असेल तर मग ते करतात. आणि असं मी करत करत इथपर्यंत पोचले. आणि अजून एक तुम्ही एक गोष्ट करताय, तुम्ही नवीन नवीन शाहिरांना उभं करताय, त्यासाठी खरंच तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहे. तर अशी मोजक्या शाहिरांची नावं जी तुम्हाला आवडतात, म्हणजे जी तुमच्या हाताखाली जे तुमच्या मार्गदर्शनाखाली जे मोठे होत आहेत त्यांची नावं सांगाल का? आता आम्ही आपल्या अगोदर गायन केलेले आहेत, परंतु त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. बरोबर. आमच्या आता सह्याद्री कोकण कला मंचामध्ये जे काही शाहीर आले ते माझ्याकडूनच थोडेसे
माझं मार्गदर्शन घेऊनच ते करत आहे. रोशन आगरे, हां महेश काटकर, प्रशांत खंडारी, अमोल दैत हे आमच्या नमनामध्ये आहेत. आमच्यापेक्षा उत्कृष्ट गायन करतात, माझ्यापेक्षाही उत्कृष्ट गायन करतात आणि त्यांचा आवाजही तेवढाच आहे. आणि माझं एकच उद्दिष्ट आहे की आपल्यापेक्षा आवाज भारी असेल त्या गायकाला मी संधी देतो. कारण आपलं तेच माझं तेच बरोबर असं नाही, माझ्या आवाजाला सूट होणारी गाणी तेवढी मी गातो. बरोबर. तर तुम्ही हे वाक्य जे बोलत तसं कोण बोलणार नाही की आमच्यापेक्षा सुद्धा आवाज चांगला आहे आणि तुमच्यापेक्षा सुद्धा असं आवाज चांगला आहे आणि गातात असं बोलणारे मला वाटतं तुम्ही पहिलं माणूस असाल. तर धन्यवाद माऊली, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार, आपल्यासोबत आहे एक भुजंगाचं काम करणारे, भूमिका बजावणारे भुजंगत ना, तर एक नागराजची भूमिका करणारे आपल्यासोबत काका आहेत. त्यांचं नाव विचार. काका नाव सांगा. विश्वनाथ सकाराम पेंढारे, गाव आंबो. ओके, आंबगावचे आहेत तुम्ही. तर किती वर्षापासून या कला काम करतो. ओके, नमन कलेबद्दल काय सांगाल तुम्ही, आवडते? नमस्कारामध्ये काय आज माझं वय वर्ष 68. हां, म्हणजे किती वयापासून काम करताय? मी जवळजवळ 15 वर्षापासून हे काम करतो. ओके, तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही, नमन कला जपली पाहिजे? ही कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. ओके, प्रत्येकाला कलेचा थोडा अभिमान वाटला पाहिजे. बरं. आणि पिंट्या दादाकडे तुम्ही कधीपासून आहात? आता 12 वर्ष त्याच्याकडे मी काय करतो. 12 वर्ष झाली तुम्हाला. पिंट्या दादाबद्दल काय सांगाल तुम्ही, कसं आहे त्यांचं? स्वभाव तिचा काय माणूस जोडणार आहे, बाळाचा हात फिरवणार आहे. आमच्या मुलाप्रमाणे जो असताना सुद्धा आम्ही जे एवढे ठरके असताना सुद्धा त्यामुळे आम्हाला भरपूर आम्ही त्यांना सहकार्य केलं, त्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यांच्याच सल्ल्याने आम्ही त्याला जोपासतो. बरं. तर नमन कला सोडली तर दुसरं पोटा पाण्यासाठी तुम्ही काय करता, म्हणजे काम वगैरे? शेतीच करता. ओके, धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुम्हाला पुढच्या भूमिकेसाठी किंवा पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर मंडळी, आपल्यासोबत अजून एक छोटा आहे. नाव सांगतो बाबू. प्रज्वल नथुराम पवार. ओके, काय काय कोणती कोणती भूमिका करतोस तू? गणपती, हां. कृष्णा आणि भाव. शाळेत जातोस? हां, कितवीला आहेस? 6वी. नमन कधीपासून काम करतोस? गेल्या वर्षी. गेल्या वर्षीपासून. आणि अभ्यासात पण हुशार आहेस ना? हां, 5वीला किती टक्के पडले? 5वीला हां, 95% पडले. वा वा वा, बघा मित्रांनो, 95% 5वीला पडला आणि तरी नमन कला जपसतोय. तर नमन कलेबद्दल काय सांगशील? तुला आवडतं नमन करायला? हां. आवडतं. ओके, कोणत्या शाळेत आहेस तू? दाबोळ नंबर 1. कुठली? दाबोळ नंबर 1. दाभोळ नंबर 1. आणि मम्मी पप्पा तुला सपोर्ट करतात या नमन कलेत येतोस ते? हां. आवडतं त्यांना पण? ते काय करतात? ते काम असते. गावी काम करतात. हां. ओके, थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आहेत खेलगडी. नमन म्हटलं तर खेलगडी आलेच. तर 3 खेलगडी आपल्यासोबत आहेत. आपण एकाला नाव विचारूया. दादा, तुझं नाव सांग. माझं नाव विकास रवींद्र चव्हाण. ह्या नमन कलेत कधीपासून आहात? मी यंदापासूनच आहे. ह्याच वर्षी पहिलंच वर्ष आहे? पहिलेच वर्ष. ह्याच्या आधी कुठल्या नावानं काम केलंय? नाही फर्स्ट. ओके, नमन सोडलं तर अजून दुसऱ्या पोटापाण्यासाठी काय करता तुम्ही? माझं गवंडी कामाचं आहे, स्वतः कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्ट, गवंडी काम कॉन्ट्रॅक्ट. प्लॅस्टर लागले. ओके, तर नमन कलेबद्दल तुम्ही काय सांगाल? नमनावरती प्रेम आहे. मी दादांना फोन केला, हां. तर दादांना विचारलं की मी येऊ का, तर दादा बोलले या म्हणून आम्ही पहिली भीती वाटत होती हां. की होईल की नाही व्यवस्थित, कारण संभाषण वगैरे होत नव्हतं. बरोबर. त्यासाठी मग पहिला जेव्हा टेस्ट डेअरिंग केली तेव्हा मग संभाषण वगैरे व्यवस्थित व्हायला लागलं. वा वा. आणि पिंट्या दादाबद्दल 2 शब्द काय सांगाल तुम्ही? दादा म्हणजे शिकवतो तेव्हा प्रॉपर असते, कडक असतात. हां. थोडी भीती असते त्यांना बघितलं की, पण जेव्हा टेस्ट डेअरिंग होतं तेव्हा मग काय भीती वगैरे काय वाटत नाही. ओके, धन्यवाद दादा आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत एक काका आहे. काका, तुमचं नाव सांगा. संतोष शिवा पवार. तुम्ही कधीपासून नमन काम करता? मी आता गेल्या वर्षीपासून करतोय, हां परंतु याच्या अगोदर लहान असताना पण करायचा. हां. पण मध्ये थोडे दिवस एक 5-10 वर्ष तरी थांबले होते. ओके, तुमचं गाव? दाबोळा.
तुम्ही पिंट्या दादाच्याच नमनात काम करायचं की आधी कोणतं तुमचं? आणि आधी जंगलवाडी म्हणून जंगलवाडीमध्ये काम करायचं. जंगलवाडी म्हणून काम करायचं. आणि नमन कलेबद्दल काय सांगाल तुम्ही? जपली पाहिजे नमन कला की कसं काय? हा जपली पाहिजे. ओके, तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? तरुण पिढीला ह्याचं तसंच पुढं चालत राहिलं पाहिजे की आपली कला जिवंत राहिली पाहिजे. असं आमच्या मनातून आहे आणि त्या म्हणून आपण एक या वयापर्यंत आलेलो आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं जपलं, आपल्या वडील लाड्यांनी जपले, तसं पुढच्या पिढीने पण जपले पाहिजे. जपलं पाहिजे. धन्यवाद काका, खूप चांगले विचार आहेत. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर दादा तुझं नाव सांग. भावेश रवींद्र मवळे. तू हेच काम करतो की अजून कोणती कोणती भूमिका करतोस? ना आता ह्या नमनामध्ये मी 4 भूमिका करतो. 4 भूमिका करतोस? हो. वा वा. आणि नमन मी आता जवळजवळ 12 वर्ष नमन करतो. बाप रे. 8वी 10वी अरे वा. नमन काम केलं. त्याच्यानंतर मग दादा एक दिवस माझ्या घरी आले आणि विचारलं तुला अशी भूमिका करायची करशील काय? मी म्हटलं त्यांना बघून जमतं म्हणून, पण ते केली. मावशी माझी मेन भूमिका म्हणजे मावशीची. तुझ्या व्हिडिओ आम्ही खूप बघितले आहेत. तुझी परिस्थिती पण आम्हाला माहिती आहे. तर खरोखर तुझे आव्हान मानावे तेवढे खूप हे आहेत आणि खरोखर तू कलाकार म्हणून खूप चांगलं काम करतोस. तर तुझं शिक्षण वगैरे किती झालं आहे? शिक्षण मी 10वी पास केली, त्याच्यानंतर सोडली शाळा. आता नमन कला सोडली, नमन क्षेत्र सोडलं, तर दुसरं काय टेलरिंग काम करतो देवरूखला. हां, टेलरचं काम करतो. 10-11 वर्ष होती तिथे मला. कुठे देवरूखमध्ये? देवरूख शिवाई चौक, अविनाश टेलर. ओके, अविनाश टेलरमध्ये. तर ठीक आहे, धन्यवाद दादा. असाच खूप मोठा हो आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत आहे नारद बुंदीचं काम करणारे एक मित्र. दादा नाव सांग. दीप प्रमोद पवार. गाव? कसबा. आणि शाळेत जातोस? शाळा 12वी झाली. ITI करतोस. मग तुला नमन क्षेत्र सोडलं तर दुसरं काय करता येतं की फक्त नमन क्षेत्रच? नाही, जॉब वगैरे काय करत नाही ना, अजून शिकतोस? नमन कलेबद्दल काय सांगशील? आता ही लोककला आपणच जपायला पाहिजे. बरोबर. दाखवून द्यायला पाहिजे लहान पोरांना की हां, नमन काय असतं. बरोबर. आपण पण जायला पाहिजे नमन. बरोबर. आणि कधीपासून काम करतोस? मी ह्याच वर्षी आलो. पहिलंच वर्ष आहे तुझं? पहिलंच. भीती वाटते का? पहिल्यांदा म्हणजे तू पहिल्यांदा मुंबई रंगमंचावर आलायस ना? पहिलाच मुंबईचा शिवाय मला. ओके, घाबरू नकोस, बिंदास काम कर. आणि घरातून सपोर्ट आहे तुला? आणि पिंट्या दादाबद्दल काय सांगशील? पिंट्या का ते महानच आहे. त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. ओके, म्हणजे नमन आवडतं तुला? आवडतं. ओके, धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच नमन कला जपत राहा आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. सोबत आहेत उंदराची भूमिका करता आणि संकासूर आणि शिपाई आणि गरुड आणि पेंड्याचं पण काम करता ना? तर मंडळी हे उंदराचं जेव्हा काम करतात ना, त्या मंडपवर म्हणजे इथे तुम्हाला बघायला नाही मिळणार, पण गावच्या ठिकाणी जेव्हा हां मांडव वगैरे हलवतात ते बघितलंय मी. तर तुमचं नाव सांगा आधी काका. वसंत सकाराम रक्षे. कधीपासून काम करता तुम्ही? मला 9 वर्ष झाली पिंट्या बालिकांची साथ केल्यापासून. ओके, नमन कलेबद्दल काय सांगाल? नमन कलेची मला खूप आवड आहे आणि मला हाऊस भरपूर हौस आहे. आणि पिंट्या दादाबद्दल काय सांगाल तुम्ही? ते माझे लहानपणापासून मी त्याला चांगलं ओळखीत होतं, पण हे नमन कलात मला त्याने घेतलं आणि मला नमनाची आवड आहे आणि ते माझा गुरु आहे. गुरु आहे. ठीक आहे. आणि घरातून तुम्हाला सपोर्ट आहे या सगळ्यांचा? हा, सर्वांचा सपोर्ट आहे. मला कलेची लय आनंद आहे. मला कलेची आवड आहे तुम्हाला? कलेची आवड आहे. आणि नमन कला आणि याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पोटापाण्यासाठी काय करता? माझा पेंटिंगचा धंदा आहे. पेंटर आहात तुम्ही? स्वतः मी कॉन्ट्रॅक्ट घेतो पेंटिंगची. गाव कुठलं तुमचं? रत्नागिरी मधलं तुम्ही? रत्नागिरी तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि गाव माझा मेघीतल्यात तुम्ही, म्हणजे आमच्या जवळचे. ओके, तर ठीक आहे. मंडळी यांच्या भूमिका खूप कडक असतात, तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला दाखवूच. आणि धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आमच्याशी बोलल्याबद्दल. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा वा. तर मंडळी आपल्यासोबत आहेत श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव, बरोबर ना? असंच नाव आहे ना? तर त्या नमन मंडळातले मृदुंगमणी. काका नाव सांगा तुमचं. श्री संदीप महादेव देवळेकर. हां, गाव तुमचं? गाव आमचं पाटगावच आहे खुद्द. हां, तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहात? या क्षेत्रात जवळजवळ अगदी 90 सालापासून आहेत आम्ही. म्हणजे वयाच्या 8 वर्षापासून आम्ही काम करतो. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काय काम करता? नमनमध्ये कोणती भूमिका करता? नमनमध्ये पहिलीच मी
कृष्णाची भूमिका साकारलेली आहे हा 5वीला असताना. बरोबर. त्याच्यानंतर गवळण, नंतर अनेक म्हणजे कुठली पण शिपाई म्हणू नका सगळ्या भूमिकेतनं गेलेला आहे. ओके. तर नमन कलेबद्दल काय सांगाल तुम्ही? नमन हा आमचा जिव्हाळ्याचा अगदी आत्मीयतेचा अगदी अगदी मनापासून कोकणकरांचा जवळचा विषय आहे ना. हा, अगदी आणि नमन कला व्यतिरिक्त दुसरं पोटापाण्यासाठी तुम्ही काय करता काम? पोटापाण्यासाठी मी स्वतः बांधकाम व्यावसायिक आहे. हा. स्वतः बांधकामाची कामं करतो. हां. प्लास्टर, लादी म्हणजे ऑल कॉन्ट्रॅक्ट घेतो बांधकामाचं. असं याच्यावर करतो. बरं. हे बघा मृदुंग घालूनच आहेत आणि आता त्यांची एंट्री आहे. नमन म्हणजे हा मृदुंगची थाप आलीच आहे ना, आलीच पाहिजे, त्याशिवाय अंगात संसरत नाही असं बोलतात. आम्हाला पण माहिती आहे, आम्ही पण नमन करूनच मोठे झालो. तर धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप मंडळी आपल्यासोबत आहेत रील स्टार प्रमिलाताई राणे. ताई नमस्कार. नमस्कार. सुरुवात कुठून झाली नमनाची? सुरुवात म्हणजे मी केदारलिंग मार्लेश्वर नाट्य नमन मंडळ मुंबई आणि त्याचे शाहीर आहेत तुमच्या सगळ्यांचे लाडके समीर तटकरे, त्यांच्या नमनापासूनच सुरुवात झालेली आहे माझी. आणि खरं तर मला नमन कलेची खूप आवड होती आणि त्यांनी मला 1 वर्ष रंगमंच दिला. त्यानंतर मी आता आपल्या पहाडी आवाजाचे लोकशाहीर पिंट्यादादा भालेकर यांचं नमनात काम करत आहे आणि मी ह्या नमनामध्ये राधाची भूमिका साकारते. खूप छान वाटतं खरंच. एखादी कला जपत असताना त्यासोबत स्वतःचा जॉब सगळंच बघावं लागतं, पण भारी वाटतं. घरातून फुल परमिशन आहे याची? हो, माझ्या घरातून सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे, कारण माझी बहीण, भाव, आई, पप्पा सगळे खूप सपोर्ट करतात. त्यामुळे आज मी पर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही मुंबईमध्ये असता की जॉबसाठी की गावी? मी नर्स आहे. मी मुंबईमध्ये जॉब करते आणि सगळ्यात आई वडील वगैरे ते तर सपोर्ट करतच आहेत, पण त्याहून जास्त मी माझ्या हॉस्पिटलला खूप मनापासून थँक्यू बोलेन, कारण मला प्रत्येक वेळेला ते शोसाठी ॲडजस्ट वगैरे करून देतात. म्हणजे कधीच असं ओरडत वगैरे नाही. आणि खूप जण मला विचारतात पण तुला लगेच ॲडजस्ट कसं काय करून देतात, तर तसं मी काम पण तिथे करते, त्याच्यामुळे देतात आणि स्वभाव पण त्यांना आवडतो म्हणून देतात. आणखीन एक प्रश्न, नमन हा विषय म्हणजे हा तुमचा सगळ्या कोकणकरांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणा, पण तुम्ही नमनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? नमन म्हणजे मी तरी असं सांगेन की नमन ही अशी कला आहे खरं, जो जोपासत आहे तर त्याने ती पूर्णपणे आणि व्यवस्थित म्हणजे आपली कला जपूनच किंवा जे काही कलेमध्ये आहेत ते पारंपरिक पद्धतीने किंवा हे सगळं जपूनच पुढे जावं. पण मी तरी असं म्हणते नमन म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. आणखीन एक प्रश्न, पिंट्या दादाबद्दल काय बोलाल? पिंट्या दादा म्हणजे माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला खूप समजावून आणि सांभाळून घेतलं आणि खरं तर मी नमनामध्ये फक्त राधाची भूमिका करायची. मी आयुष्यामध्ये कधीच नाटकामध्ये कधीच भूमिका केली नव्हती. पण सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव आणि त्यांचे शाहीर लोकशाहीर पिंट्यादादा भालेकर यांच्या नमनामध्ये ज्या वेळेला मी एंट्री केली त्यावेळेला मी वगनाट्यामध्ये माझी रागिणीची भूमिका साकारते. पण खरंच ह्या डान्सच्या व्यतिरिक्त मला काहीतरी नवीन वेगळं शिकायला भेटलं, एक भूमिका करायला भेटले आणि त्यासाठी मी खरंच दादांना खूप मनापासून थँक्यू बोलेन, कारण मी त्यावेळेला खूप नकार दिला होता, मला हे जमणार नाही. तर दादाने एवढं मला कॉन्फिडन्स दाखवला की नाही प्रमिला तू हे करशील, तुला हे जमेल आणि ते आता मी 100% करते. ओके, धन्यवाद. आणखीन एक, दादा म्हणजे माझ्यासाठी एकदम गुरु आहेत. ते गुरु तर आहेतच, खूप खास आहेत. आणखीन एक शेवटचा प्रश्न, आता तुमच्यासोबत ज्या 3 जणी आहेत त्यांची आता पण वेळ नाही आपल्याकडे त्यांची बाहेर गेला, त्यांची नावं सांगा फक्त. एक म्हणजे चंद्रा, ते चंद्राचा रोल करते ती स्वामिनी आंबेडकर. त्याच्यानंतर ताराचा रोल करते सानिका डोरलेकर आणि हिराचा रोल करते ती मृण्मयी. ओके, धन्यवाद ताई 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.